वेलकम टू रिअल डिजिटल. तर आपला नेक्स्ट ग्रामरचा टॉपिक आहे अलंकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अलंकार म्हणजे नेमकं काय? तर शब्दशः त्याचा अर्थ काय होतो? अलंकार म्हणजे दागिना. एखादी नववधू तसं अलंकार घालून, अलंकार परिधान करून सुंदर दिसते. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला गॉगल घालून ती सुंदर दिसते, तो सुंदर दिसतो. एखाद्याला एखादी हेअरस्टाईल खूप सुंदर वाटते, एखादा कॅप घालून खूप सुंदर वाटू शकतो. तर कॅप, गॉगल किंवा हेअरस्टाईल किंवा अलंकार हे सर्व ज्या गोष्टी आहेत, या सर्व वस्तू आहेत, त्या सर्व अलंकारांमध्ये समाविष्ट होतात. मग भाषेमध्ये अलंकार म्हणजेच काय? तर त्याची डेफिनेशन नीट समजून घ्या. ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. तर ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? फॉर एक्झाम्पल, तुझे डोळे सुंदर आहेत असं म्हणण्याऐवजी आपण असं म्हटलं, तुझे डोळे कमळासारखे सुंदर आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिल्या सेंटेन्सपेक्षा दुसरं सेंटेन्स आपल्याला ऐकायला, वाचायला खूप छान वाटलं. कारण त्या ठिकाणी आपण कमळासारखे हा अलंकारिक शब्द त्या ठिकाणी वापरल्यामुळे त्या वाक्याला काय आलेली आहे? शोभा आली आहे. बरेच विद्यार्थी बघा मित्रांनो, लेटर रायटिंग लिहिताना, निबंध लिहिताना सुंदर असे अलंकारिक शब्द वापरलेत, तर ती भाषेला शोभा येते. आणि ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या गुणधर्मांना काय म्हणतात? भाषेचे अलंकार. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी एक्झाममध्ये कसा लिहिणार? माझ्या भावाचा निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक आल्यामुळे मला खूप आनंद झाला. ही सिंपल सेंटेन्स. पण एखादा विद्यार्थी काय लिहिणार? माझ्या भावाचा निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक आल्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मीन्स त्याने फ्रेज यूज केली आहे, म्हणून त्या सेंटेन्सला एक वेगळी शोभा आली, त्या वाक्याला एक वेगळी शोभा आली आहे. मग ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या गुणधर्मांना आपण काय म्हणतो? भाषेचे अलंकार. किंवा बरेचसे लिरिक्स असतात बघा, चित्रपटात गाणी लिहिणारी, ते अलंकारिक शब्द यूज करतात. एखादी ॲक्ट्रेस किंवा एखादी हिरोईन खूप छान चालत असेल, तर त्याने कवितेत काय शब्द टाकतो? हिची चाल तुरू तुरू उडती केस भुरू भुरू. म्हणजे अलंकारिक शब्दांनी त्या गाण्याला एक वेगळी शोभा आलेली आहे. बरोबर आहे की नाही? किंवा एखाद्या सुंदर चेहऱ्याला पण चांका मुखडा, चांका तुकडा असं आपण म्हणतो. म्हणजे जे अलंकारिक शब्द आहेत, त्याच्यामुळे त्या गाण्याला, त्या भाषेला एक शोभा येते. त्याला म्हणतात अलंकार. तर तुम्हाला ह्या वर्षी 2 अलंकार आहेत, उपमा आणि उत्प्रेक्षा. तर उपमा अलंकार म्हणजेच काय? 2 वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेव्हा वर्णन केले जाते, तेव्हा त्यास उपमा अलंकार म्हणतात. आता अर्थ समजून घ्या. 2 वस्तूतील साम्य, चमत्कृतीपूर्ण. चमत्कृतीपूर्ण रीती म्हणजेच काय? अद्वितीय, अद्भुत असं त्या ठिकाणी वर्णन केलं जातं 2 वस्तूंमध्ये, तेव्हा त्याला चमत्कृतीपूर्ण रीतीने असं म्हणतात. साम्य जेव्हा चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केले जाते, तेव्हा उपमा अलंकार होतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हा अलंकार समजून घेण्याआधी तुम्हाला 4 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्यवाचक शब्द.
हे तुम्हाला अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी मीन्स एक अलंकार तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जातो. तर तुम्हाला असं उदाहरण दिलं असेल, फॉर एक्झाम्पल, तुझे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. तर असं तुम्हाला एखादं उदाहरण दिलं असेल एक्झाममध्ये आणि तुम्हाला उपमेय कोणतं, उपमान काय, समान धर्म काय, साधर्म्य वाचक शब्द काय हे तुम्हाला विचारलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आधी समजून घ्या, उपमेय मीन्स ज्या गोष्टीची आपण तुलना करतो, ज्या गोष्टीची आपण तुलना करणार आहोत, कंपैरिजन करने वाले हैं, उसको बोलते उपमेय. अभी यहाँ हम किसकी तुलना करने वाले हैं कि जिसकी हम कंपैरिजन करने वाले हैं? अक्षर, तुझे अक्षर, ये उपमेय हो गया. उपमान का मतलब जिसके साथ हम कंपैरिजन करने वाले हैं, मीन्स ज्याच्याशी आपण तुलना करणार आहोत त्याला म्हणतात उपमान. त्या अक्षराची तुलना आपण कोणाशी करत आहोत? मोतीशी. म्हणजे या ठिकाणी उपमान येणार मोती. आणि समान धर्म मीन्स उपमेय आणि उपमानमध्ये सिमिलॅरिटी काय आहे, दोघांमध्ये कॉमन असे क्वालिटी काय आहे, गुणधर्म काय आहे? तर अक्षर आणि मोती दोन काय आहेत? सुंदर. मग समान धर्म काय येणार या ठिकाणी? सुंदर. आणि साधर्म्यवाचक शब्द मीन्स पूर्ण सेंटेन्समध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द कुठला आहे? तर इथे येतो या ठिकाणी सारखे. तर साधर्म्यवाचक शब्द आहे सारखे. मग याला बऱ्याच वेळा कधी कधी मग या ठिकाणी गत वापरला जाऊ शकतो, परी वापरला जाऊ शकतो, सगळ्यांचा अर्थ एकच. पण एखादा कवी काय म्हणणार? आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी. असे काही या ठिकाणी शब्द वापरले जाऊ शकतात. प्रत्येक वेळा सारखे येईल असं नाही, म्हणून ती तुम्हाला सांगतो आहे. तर अजून एकदा सांगतो, उपमेय मीन्स ज्या गोष्टीची आपण तुलना करणार आहोत, उपमान मीन्स ज्याच्याशी आपण तुलना करणार आहोत, समान धर्म मीन्स उपमेय आणि उपमानमध्ये समानता काय आहे, आणि साधर्म्यवाचक शब्द मीन्स पूर्ण सेंटेन्समध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द काय आहे. तर या ठिकाणी उपमेय मीन्स अक्षराची आपण तुलना करणार आहोत, उपमान मीन्स कोणाशी? मोतीशी. उपमेय आणि उपमानमध्ये दोघांमध्ये सिमिलरिटी काय, समान गुणधर्म काय, सुंदरता आहे. आणि साधर्म्य शब्द काय? सारखे. तर अशा प्रकारे तुम्हाला हाफ म्हणजे अशा 2 मार्कांसाठी तुम्हाला हा अलंकार विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुझे काका कर्णासारखे दानशूर आहेत. म्हणजे आपण इथे कोणाची तुलना करत आहोत? काकांची. ज्याची तुलना करतोय तो उपमेय म्हणजे काका. कोणाशी करतो? तुझे काका कर्णासारखे. म्हणजे कोणाशी तुलना करतो आहोत? ज्याच्याशी तुलना करतो ते काय झालं? उपमान म्हणजे कर्ण. समान धर्म, तुझे काका कर्णासारखे दानशूर. दोघांमध्ये काय सिमिलरिटी आहे? दानशूर. मग समान धर्म येणार दानशूर आणि साधर्म्यवाचक शब्द येणार सारखे. इज क्लिअर? तर अशा प्रकारे ठिकाणी उपमा अलंकार तुम्हाला एक्झाममध्ये 2 गुणांसाठी येतो. असे तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं दिलेले असतील तर तुम्ही हा अलंकार व्यवस्थित अभ्यासायचा आहे, रिव्हिजन करायची आणि व्यवस्थित मांडायचा आहे. सेकंड अलंकार आपण या ठिकाणी बघूया, उत्प्रेक्ष अलंकार. उपमेय हेच जणू उपमान आहे. उपमेय जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन केलेले असते असे जेथे वर्णन केलेले असते तेथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. आता उपमेय आपण आता बघितलं, उपमेय मीन्स ज्याची आपण तुलना करतो, उपमान मीन्स ज्याच्याशी तुलना करतो, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. तर या ठिकाणी उपमेय काय आहे? आंबा. उपमान काय आहे? साखर. उपमेय हेच आता जी आपण आंबा आणि साखरेची तुलना नाही करत आहोत, आंब्यालाच आपण काय म्हणतो आहोत? साखर. हा आंबा साखरच वाटेल तुम्हाला. म्हणजे आंबा आणि साखर वेगवेगळे नाही,
तर आंबाच साखर आपण म्हटलं म्हणजे उपमेय हेच उपमान. उपमेय आंबा, उपमान साखर. पण मी काय म्हणतोय, हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. म्हणजे आंब्यालाच आपण काय म्हणतो आहोत, साखरेसारखा गोड. मी जेव्हा असं म्हटलं असतो आंबा साखरेसारखा गोड आहे, तर तो उपमा अलंकार झाला असता. पण उपमेय आणि उपमान म्हणजे ज्या ठिकाणी त्या दोन गोष्टी भिन्न नाहीत, एकच आहेत, उपमेय हेच उपमान आहेत, तर त्याला या ठिकाणी म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार. हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला, इथे आंबा आणि साखर वेगळे नसून आंब्यालाच काय म्हटलेलं आहे, साखर एवढा तो गोड आहे. म्हणजे असं वाटतं की मी साखरच खातोय, एवढा हा आंबा गोड आहे. म्हणजे आंबा आणि साखर वेगळे नसून ती एकच आहे. उपमेय हेच उपमान आहे. असे जेव्हा वर्णन केलेले असते तेव्हा काय होतो, उत्प्रेक्षा अलंकार. अजून आपण उदाहरण बघूया. मातीचा सुगंध जणू कस्तुरीच. तो पहिल्या पावसामध्ये जो मातीचा सुगंध येतो त्याला कस्तुरीची उपमा दिलेली आहे. म्हणजे मातीचा सुगंध आणि कस्तुरी वेगळे नाहीत, मातीच्या सुगंधालाच कस्तुरी म्हटलेलं आहे, म्हणजे उपमेयालाच उपमान म्हटलं आहे. पण आपण जेव्हा म्हटलं असतं मातीचा सुगंध कस्तुरीसारखा आहे, तर मात्र तो काय झाला असता, उपमा अलंकार. पण इथे मात्र माती आणि कस्तुरी वेगवेगळे नाहीत, म्हणजे उपमेय आणि उपमान एकच आहे. उपमेय जणू उपमानच आहे. असे जेव्हा वर्णन केलेले असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात तुम्हाला फर्स्ट युनिट टेस्टपासून ॲन्युअलपर्यंत उपमा आणि उत्प्रेक्षा हे दोन्ही अलंकार विचारले जातात. त्यामधून तुम्हाला एकच अलंकार उदाहरण दिलेलं असतं आणि तुम्हाला उपमेय, उपमान, समान धर्म, साधर्म्यवाचक शब्द लिहायचे असतात त्या उदाहरणामधून. किंवा तुम्हाला उदाहरण दिलेलं असेल आणि अलंकार फक्त कधी कधी ओळखायला लावतात. तर अशा प्रकारे अलंकार हा टॉपिक तुम्ही रिवाईज करायचा आहे. धन्यवाद.